नमस्कार. आज गीता जयंती. पहिले 4 अध्याय आपण पहिल्या व्हिडिओत बघितले. आता आपण पुढील 4 अध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ऐकणार आहोत. 5वा अध्याय आहे कर्मसन्यासी योग. माणूस जन्माला येतो, मोठा होतो आणि परिस्थितीनुरूप आणि समाज रचनेनुसार आणि समाजातील चालीरीतीनुसार त्याच्या बुद्धीनुसार तो कर्म करीत राहतो. कोणाला कलेत गती असते, तो कला शिकतो. जिथे ज्याची बुद्धी चालते तो ते शिक्षण घेतो व शरीर थकेपर्यंत आपल्या चरितार्थासाठी काम करत राहतो. कर्म करताना मात्र त्याने फळाची आशा ठेवू नये. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करावी असे भगवंत सांगतात. हा एक प्रकारचा संन्यासच आहे असे भगवंत म्हणतात. अशा लोकांनाही भगवत प्राप्ती होते असे भगवंत सांगतात. परंतु ही कर्मे टाकून काही साधक जप, तप, अनुष्ठान, तीर्थयात्रा, दानधर्म, योग, सेवा इत्यादी मार्ग भगवत प्राप्तीसाठी अनुसरतात. हे लोक जीवनातील सर्वमान्य जगण्याचा मार्ग अनुसरित नाहीत. त्यांना समाजात संन्यासी म्हणण्याचा प्रघात आहे. यांनाही शेवटी भगवत प्राप्ती होते असे भगवंत सांगतात. आता हेच आपण काव्यात बघूया. तर अर्जुन म्हणतो, किंबहुना विचारतो की हे भगवंता, कर्मे टाकून काही साधक अन्य मार्ग अनुसरती. आपण म्हणता तेही तुम्हा प्राप्त करून या घेती. दुसरीकडून आपण करता कर्माची स्तुती. कर्म करू की नको प्रश्न हा कुंठित करतो मती. तर अर्जुनाचा अगदी ग्राह्य प्रश्न आहे आणि त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सुख दुःखाला समान मानून समबुद्धी ठेविती. राग द्वेष ते दूर सारुनी आनंदाने जगती. ना कसली ठेविती अपेक्षा उदास असती चित्ती. कर्मयोगी संन्यासी असती मिळते त्यांना मुक्ती. ज्ञानयोग अन कर्मयोग हे समान फळ ते देती. परंतु करतेपणा टाळणे कठीण असते जगती. कर्म करीत राहुनी करीती जे भगवत भक्ती. त्या योग्यांना परमात्म्याची होते लवकर प्राप्ती. असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि त्याच्या मनाचं समाधान करतात. पुढला अध्याय आहे आत्मसंयमन योग. डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. परंतु या इंद्रियांतर्फे अनुक्रमे दिसणे, वास घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव घेणे याचे ज्ञान मेंदूतील वेगवेगळ्या केंद्रात होते. त्यांना इंद्रिये असं म्हणतात. यामुळे मन, अहंकार, बुद्धी यांना चालना मिळते. हात, पाय, वाणी, लिंग आणि गुद या कर्मेंद्रियांच्या साहाय्याने शरीर चांगली वाईट कर्मे करीत असते. म्हणून चांगले ऐकावे, चांगले पाहावे, चांगले बोलावे, म्हणजे आपल्या हातून चांगलीच कर्मे घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्म करताना अतिरेक करू नये. तसे केल्याने दुःख प्राप्त होते. अति खाणे, अति पिणे, अति बोलणे, अति झोपणे, अति जागणे टाळले पाहिजे. व्यसनांना जवळपास फिरकूही देता कामा नये. योग्य झोपणे, योग्य जागणे, योग्य व्यवहार ठेवावा. अशा तऱ्हेने स्वतःचा स्वतःवर जर ताबा असला तर माणूस सुखी होतो.
आता हेच आपण काव्यात ऐकूया. स्वतःचा उद्धार स्वतः या जन्मी जो करीतो, प्रयत्न करुनी भवसागर हा सुखे तरुणी जातो. आपण आपला मित्र शत्रूही आपणची होतो, कर्मफलांचा त्याग करुनी ईश्वरास पूजितो. सुखात आणि दुःखामध्ये शांत चित्त ठेवितो, मान आणि अपमानामध्ये स्वस्थ चित्त राहतो. परमात्म्याच्या अनुसंधानी सदा सुखे रमतो, तो योगी मग भगवंताला सदा प्राप्त होतो. अशा प्रकारे जो नेहमी ईश्वराप्रती आपलं अनुसंधान ठेवतो, तो शेवटी मोक्षाप्रत जातो, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. पुढला अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान कोणते आणि विज्ञान कोणते याचा खुलासा भगवंत या अध्यायात करतात. विज्ञानाबद्दल सांगताना ते म्हणतात, पंचमहाभूते पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश आणि मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांनी मिळून प्रकृती तयार होते. भौतिक म्हणजे पंचमहाभूते आणि सूक्ष्म म्हणजे मन, बुद्धी, अहंकार यांच्या मिलनातून भगवंताची पराही प्रकृती तयार होते. हे कनिष्ठ शक्तींपासून तयार होते, परंतु श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्याशिवाय भौतिक विश्व कार्यरत होत नाही. म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते, ते सदैव भगवंताच्या नियंत्रणाखाली असतात. जीव म्हणजे भगवंताची पराशक्ती आहे. प्रकृतीपासून जीवसृष्टी तयार होते, त्याच्या मुळाशी भगवंत असतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे भगवंताच्या इच्छेनुसारच होतात. सर्व जीवांची फुले ही भगवंत रूपी दोऱ्यात ओवली जातात व जीवसृष्टीची माळ तयार होते. हेच आपण आता काव्यात बघूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अनन्य प्रेमे माझ्या ठाई असक्त हो अर्जुना, अनन्य भावे आश्रय घेऊन भजरे मज फाल्गुना. विभूती शक्ती सर्वव्यापी मज जाणशील अर्जुना, सांगिन मी विज्ञाना सहित पूर्ण तत्वज्ञाना. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि मीपणा अशा प्रकारे बनली मम प्रकृती. 8 भेद असणारी अपरा असे अचेतन ती, जग हे धारण केले चेतन परा असे प्रकृती. याच प्रकृतीद्वारे तयार होते जीवसृष्टी, मूळ असे मी माझ्या मधुनी होते लय उत्पत्ती. तयार करण्या माळ जसे दोऱ्यात मणी ओविती, तसे ओवले जग हे माझ्या मध्ये जाण तू चित्ती. अशा प्रकारे हे सर्व जग भगवान श्रीकृष्ण घडवत असतात, मोडत असतात. 8व्या अध्यायामध्ये, ज्याचं नाव अक्षर ब्रह्मयोग असं आहे, या अध्यायात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना काही शब्दांचे अर्थ विचारतो, जे शब्द आपल्याही कानावर नेहमी पडतात, पण त्याचा अर्थ काही कळत नाही. ते शब्द म्हणजे आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक, अधियज्ञ आणि ब्रह्म. भगवान श्रीकृष्ण यावर अर्जुनाचे शंका समाधान करतात. जे अविनाशी आणि दिव्य तत्व असते त्याला ब्रह्म असे म्हणतात. ज्याचा भाव आत्म्यामध्ये स्थिर असतो त्याला आध्यात्मिक म्हणावे. परिवर्तनशील अशी प्रकृती तिला आधी भौतिक म्हणतात. माझ्या विराट स्वरूपाला आधी दैविक म्हणतात. प्रत्येकाच्या देहात मी अधियज्ञ म्हणून राहतो. मी सर्वांभूती वास करतो. मृत्यूच्या क्षणी माणसाला मनात जो भाव असतो तसा त्याला पुढचा जन्म मिळतो. मात्र मृत्यूच्या क्षणी जर ईश्वराचे नाम ओठावर असेल आणि मनात असेल तर तो भगवान श्रीकृष्णाला येऊन मिळतो, असे
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हेच आता काव्यात बघू. जे अविनाशी दिव्य ते जे अविनाशी दिव्य तत्व ते ब्रह्म से तू जाण. आत्म्यामध्ये स्थिर भाव तो आध्यात्मिक तू मान. ज्या भावातून आशा इच्छा होती रे निर्माण. भाव त्यागिता त्यागासी कर्म असे तू जाण. परिवर्तनशील प्रकृतीस अधिभूतच सारे म्हणती. विराट माझ्या रूपाला अधिदैवत ते जाणती. देही या अधियज्ञासे मी असतो सर्वाभूती. अंतकाळी मज आठविता ते मजला येऊन मिळती. अशा प्रकारे 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काही शब्दांचे अर्थ समजावतात. इथे आपण या व्हिडिओचा समारोप करूया आणि पुढले 4 अध्याय पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार.